ऋषिकेशमधील गंगा नदीचा परिसर आम्ही गंगेच्या ह्या पश्चिम काठावर आहेत आणि ह्या पूर्व काठावर पूर्व आणि पश्चिम काठ जोडणारा हा सस्पेन्शन ब्रिज असे 2 सस्पेन्शन ब्रिज आहेत आणि समोर दिसतोय तो हा ऋषिकेशमधील गंगा घाट. गंगा घाट समोर तुम्ही पाहू शकता. हे मंदिर जे आहे ते भूतांचं मंदिर आहे बोलतात. आणि कारण इथे जेव्हा शंकराचं पार्वतींशी विवाह झालेला तेव्हा जी वरात आलेली ती ह्या मंदिरात थांबलेली अशी आख्यायिका आहे. आणि हे मंदिर संध्याकाळी 5 वाजता बंद होतं. तिथे भाविक असतात पण एक वेगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी तिकडे जाणवते असं म्हणतात. त्याला काय प्रमाण नाही अजून माझ्याकडे. आणि ही बघा मंदिराची सगळी दीपमाळ आणि हा सगळा परिसर रोषणाईने उजळून निघालेला आहे. आणि हा दिसतोय जानकी झुला. हा जानकी झुला हा पण एक सस्पेन्शन ब्रिजच आहे. रोषणाईने पूर्ण उजळून निघालेला. याच्यावर ओम उमटतो, कधी महादेवाची प्रतिमा उमटते. असे 2 सस्पेन्शन ब्रिज हरिद्वारला सुद्धा आहेत. एक लक्ष्मण झुला जो आधी होता आणि आता रामझुला सुद्धा झालेला आहे. हा संपूर्ण परिसर गंगेचा. आता मागे बॅकग्राऊंडला विजा घेत आहेत. बहुतेक पावसाची लक्षणं दिसत आहेत. गंगेचं आहे पाणी. उद्या भेटूया पुढच्या ब्लॉगसाठी. बघा त्याच्यावर महादेवाचे डोळ्यांची प्रतिमा उमटलेली आहे. आम्ही आहोत दिवसाच्या ह्या वेळी गंगेच्या घाटावर. हा गंगेचा जो पश्चिम घाट आहे तिकडे. इथे सकाळी विचार केला की भाऊया आपण गंगेमध्ये डुबकी घेऊया. वातावरण बरंच थंड आहे कारण काल रात्री खूप मुसळधार पाऊस आणि विजांचा गडगडाट असं झाला. भरपूर वारा आहे. आता हा बघा त्यांनी प्रॉमिनेंट बांधलेला आहे गंगेच्या घाटाच्या किनाऱ्याने. चांगल्या लोकांना पर्यटकांना वगैरे इथे वॉकसाठी वगैरे. आणि हा दिसतो बघा तुम्हाला जो रात्रीचा हमला व्ह्यू जानकी सेतूचा. आणि पलीकडचा हा घाट पूर्व घाट जिकडे लोक गंगे नदीत आंघोळ करतात किंवा डुबकी घेतात. तिकडे आपण म्हणजे आपली डहाणूकर मंडळी झालेली आहेत गंगेत स्नान करायला. हे घाटाचं दृश्य पश्चिम घाटाचं. जानकी झुल्याच्या समीप इथे श्रीराम परिवाराचं इथे चित्र त्यांनी मस्त रेखाटलेलं आहे. हा प्रॉमनेट हा इथे गंगा घाटाच्या पश्चिम किनाऱ्याचा प्रॉमनेट इथे संपतोय. आता आम्ही मुख्य जो जानकी सेतू त्याच्यावर प्रवेश करत आहोत. आता हा वॉकवे बनवलेला आहे ह्या जानकी सेतूवर. मधोमध हा वॉकवे बघा केवळ पैदल आवागमन हेतू. हा जो सस्पेन्शन ब्रिज मगाशी आपल्याला दिसत होता तो तुम्ही पाहू शकता. हा बघा सस्पेन्शन ब्रिज. आणि आपले यात्री चाललेले पैदल. हा ब्रिज आता इथे एंड होतोय आणि पुढे बजरंगबलीचे रेखाटन बघा. प्रचंड प्रमाणात वारा. लिटरली आपला मोबाईल सुद्धा हलवून टाकतोय. काल रेन आणि थंडरस्टॉर्म अलर्ट आलेला मोबाईलवर सगळ्यांच्या रात्री. त्यामुळे सगळे धास्तावलेले. परंतु आता वातावरण बऱ्यापैकी क्लिअर आहे. फक्त वारा तेवढा आहे. सस्पेन्शन ब्रिज इथे संपलेला आहे. बजरंगबली की जय. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. जसा काय जानकी सेतूचं रक्षण करता हा बजरंगबली. पश्चिम घाटाच्या मानाने हा पूर्व घाट आहे तो जरा थोडासा विस्कळीत झालेला दिसतोय आपल्याला. थोडीशी अव्यवस्थता जाणवते आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने पश्चिम घाट एकदम सुंदर आहे. आणि इथे भाविकांचं इथे जास्त येणं जाणं असल्यामुळे पूर्व घाटाला इथे जरासं अस्वच्छता जाणवते. आता आम्ही प्रत्यक्ष स्नान घाटावर उतरत आहोत. गंगेच्या पाण्याला प्रचंड प्रमाणात फोर्स आहे. मला वाटतं तसा तो वर्षाचे 12ही महिने असतो नदीला, गंगा नदीला फोर्स.
घाटावर ते व्यवस्था चांगली केलेली आहे स्नानाची आणि कपडे वगैरे चेंज करायला बरेचसे भाविक इथे उतरलेले आहेत घाटावर. हा फोर्स बघा गंगा नदीच्या पाण्याला, पूर्ण आपल्या भारत देशाचं नाव पूर्ण जगभरात करणारी ही मा गंगा. गंगोत्रीपासून उगम पाहून आता ही ऋषिकेश, नंतर हरिद्वार, प्रयागराज करत बंगालच्या उपसागरात सागराला मिळते गंगेचं स्वरूप. प्रत्यक्ष आपण गंगा स्नानाला उतरतो. खूप मोठ्या प्रमाणात भाविक गंगेत स्नान करतात. हा गंगेचा पूर्व घाट, मंदिराचा परिसर खूप म्हणजे गजबजलेला आणि हे पवा गीता भवन, श्रीरामाचं नाव सगळीकडे. हा जो सस्पेन्शन ब्रिज आपण पार करून आलेलो तो खूप मनोहारी दृश्य. खूप वर्षापूर्वींची इच्छा आता पूर्ण होत आहे. मस्त छान अनुभव. स्नान झालेलं आहे आणि आता खूप एकदम सुंदर अनुभूती आलेली आहे. मस्त छान. आम्ही घाटावरनं प्रस्थान करतो आमच्या निवासाच्या इथे. ही बघा सगळ्या आपल्या साधू महंताची मंदिर ऋषिकेशच्या घाटावर. आणि हा गीता भवनचा परिसर तुम्ही बघू शकता. इथे रामकथा, भागवत कथा, हरिनाम जप असं सगळं धार्मिक पूजापाठ विधी चालू असत. हा क्लॉक टॉवर, हा परमार्थ निकेतन भवन आणि हा तो परिसर मंदिर परिसर. ही बघा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन असं मूर्ती आपल्याला गंगेच्या या पूर्व घाटावर पाहायला मिळते. हा घाट चांगला सुसज्ज आणि व्यवस्थित त्यांनी मेंटेन ठेवला आहे. हा पूर्व किनारचा हा घाट. आणि तुम्हाला आता दाखवतोय एक सुपरिचित चित्र जे तुम्ही मला वाटतं बऱ्याच वेळा डॉक्युमेंटरीमध्ये किंवा मूवीमध्ये पण पाहिलं असेल. ही भगवान शंकराची हीच मूर्ती जी केदारनाथला जो 13मध्ये प्रलय आलेला तेव्हा कमरे एवढ्या पाण्यात बुडालेली दिसत होती आपल्याला. ही बघा ही मूर्ती उत्तराखंडमध्ये जो 13मध्ये प्रलय आलेला तेव्हा ह्या मूर्तीच्या छाती एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळालं तेव्हा. खाली किती आहे म्हणजे एवढ्या वरपर्यंत तेव्हा गंगेला पूर आलेला. अचल निश्चल अशी उभी ही भगवान शंकराची मूर्ती गंगेच्या रौद्रावताराला तेव्हा त्यांनी झेललेलं. परिसर राम भवन, गीता भवन पूर्णपणे श्री विष्णू आणि विष्णू अवतार यांना समर्पित हा परिसर. श्रीराम, लक्ष्मण आणि श्री हनुमंत यांच्या ह्या मूर्त्यावर ऋषिकेशमधला आमचा हा शॉर्ट स्टे आम्हाला एक खूपच चांगली अनुभूती देऊन जातोय. जो हॉटेलच्या दिशेने होतो आता राम झुल्यापासून मागे जानकी झुला आणि आता परतीचा प्रवास राम. हा जुना आहे रामझुल्याच्या मानाने, जानकी झुल्याच्या मानाने सस्पेन्शन. आणि हा खूप प्रमाणात हलत सुद्धा आहे कारण तो पाण्याचा झोत आणि एकंदरच लोकांच्या दबाव नजरेच्या टप्प्यात
दृश्य माता गंगेचं जेवढं पाहावं तेवढं कमीच. सुंदर, मनभावन आणि अलौकिक असं आपल्या अतुल्य भारताचं प्रतीक माँ गंगा. इथून मन खरंच शांत आणि विमूढ न झालं तर नवलच. मन भरत नाही. आजचा आमचा हा निवासाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे थोडंसं इमोशनल सुद्धा वाटत आहे. या देवभूमीला निरोप देताना मन थोडंसं कातर आणि पुन्हा या भूमीला भेट देण्यासाठी येण्याचं मनात ठेवूनच आम्ही आता निरोप घेत आहोत. नमस्कार. जय श्रीराम.